नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत उन्हाळा स्पेशल काही टिप्स शेअर करणार आहे, ज्याने तुम्हाला खूप असं हेल्प होणार आहे आणि तुमची अवघड कामे अगदी सोपी होणार आहे। तर कोणताही उशीर न करता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली टिप, उन्हाळा म्हटलं तर उष्णता भरपूर आहे नाही का, त्यामुळे घामसुद्धा प्रचंड येतो। मग आता उन्हाळा म्हटलं तर लगीनघाईचा हा जो आहे तो पिरियडच असतो। मग आपण अशा वेळेस एकदम महागड्या साड्या घालतो। मग अशा वेळेस आपण जेव्हा ब्लाऊज घालतो तर त्यावरती जे आहे जेव्हा घाम येतो आणि तो सुकतो तर ते तिथे जे आहे असा पांढरट डाग जो आहे तो दिसतो आणि तो दिसायला अगदी असा विचित्र दिसतो। मग तुम्ही असं ऐकलं असेल की त्यावरती पावडर टाका, म्हणजे जेणेकरून तो पांढरा डाग दिसणार नाही किंवा तुम्हाला घाम येणार नाही। खरं तर जर तुम्ही पावडर टाकलं तर तुम्हाला घाम हा कमी येईल, पण ब्लाऊजला मात्र पांढरा डाग हा येईल म्हणजे येईल, कारण तुम्ही ऑलरेडी त्यावरती पावडर टाकले। मग अशा वेळेस मी तुम्हाला एक खूप छान ट्रिक शेअर करते आहे, जेणे की काय होईल, तुम्ही खूप महागड्या साड्या घातल्या त्या आपण धुही नाही शकत ना, त्यामुळे त्या ब्लाऊज अगदी प्रोटेक्टसुद्धा राहतं। कितीही घाम येऊ बाहेर त्याचा डाग बिलकुल दिसत नाही, ब्लाऊजच्या बाहेरील बाजूस बिलकुल तो डाग दिसत नाही आणि कितीही घाम आला तरी पण असे पॅड्स जे असतात ते मिळतात आणि ते ॲब्झॉर्ब करून घेतात। तर असे अंडर आर्मसाठी जे आहेत स्पेशली असे पॅड्स मिळतात, जिथे की तुम्ही कुर्तीज असेल किंवा मग जेंट्स लोकांसाठी शर्ट वरती टी शर्ट वगैरे किंवा मग असे ब्लाऊजवरती तुम्ही लावू शकता। एकदाच घ्या, खूप सारे जे आहे त्यामध्ये पूर्ण असे पॉकेट्स असतात, छोटे छोटे एक एक पीस असतो आणि खूप दिवस जातो। सो या उन्हाळ्यामध्ये तुम्ही असे पॅड्स नक्की वापरा, जेणेकरून तुम्हाला नेहमी ब्लाऊजसुद्धा धुवायची गरज नाही, त्यामधनं दुर्गंधीसुद्धा येणार नाही। आणि पावडर म्हणत असाल तर पावडर मारा आणि नंतर हे पॅड्स असे लावा, बाहेरून सुद्धा दिसत नाही की तुम्ही पॅड्स वगैरे लावले। जेंट्ससुद्धा ही ट्रिक वापरू शकतात आणि महिला वर्ग तर वापरू शकतात। दुसरी ट्रिक आहे ती म्हणजे की अंडरआर्म्स मध्ये ना भरपूर घाम येतो आणि मग तशा वेळेस फार असा विचित्र वास येतो आणि दुर्गंधी येते। मग ती दुर्गंधी नको यायला म्हणून काय करायचं आहे, खूप घामाचा वास येत असेल तर मग काय करायचं, बेकिंग सोडा घ्यायचा आणि बेकिंग सोडा तुमच्या अंडरआर्म्सवरती टाकायचा। असं केल्याने जी काही दुर्गंधी असते ते बेकिंग सोडा ॲब्झॉर्ब करून घेतो आणि बिलकुल घामाचा वास येत नाही। सो तुम्ही ही ट्रिक नक्की आजमावून बघा आणि नेहमी जो तुमचे अंडरआर्म्स आहे ते नेहमी स्वच्छ करत राहिले पाहिजे, जेणेकरून घामाचा वास येत नाही। आणि कसं आहे, उन्हाळा म्हटलं तर दोनदा आंघोळ करणं हे अनिवार्य आहे, त्यामुळे आंघोळ करा, तुमचा घामाचा वास किंवा खूप दुर्गंधी येत असेल तर ती येणार नाही। 3 नंबरची ट्रिक आपली ती म्हणजे आहे लिंबू रिलेटेड। इकडे तुम्ही बघू शकता मी लिंबू घेतला आहे आणि एक असं लिंबू घेतलं आहे की जे अगदी बऱ्यापैकी सडण्यात आलेलं आहे। मग त्याच लिंबाचा रियूज करणार आहोत। उन्हाळ्यामध्ये ना घरामध्ये मुंग्या तर होतात, पण काही सांडलं ना तर माशा जे आहे त्या फार येतात। अगदी आपण म्हणूयात की कलिंगड जर कापलं तर त्या कलिंगडचं पाणी जर खाली राहिलं ना तर ते पाण्यावरती अगदी माशाची आहे ती अगदी झुंबड उडालेली असते। मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तुमच्या किचनमध्ये, हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये असं अर्ध लिंबू कापून ठेवायचं आणि त्यावरती अशा पद्धतीने तुम्हाला लवंग टोचून ठेवायच्या। आता ह्या लवंग काय करतील, ह्या लिंबाचा रस पितील आणि त्यानंतर ना लवंग आणि लिंबाचा एकदम असा मस्त फ्रॅग्रन्स ना तुमच्या पूर्ण घरामध्ये ना दरवळेल, अगदी सायलेंट फ्रॅग्रन्स असा दरवळतो आणि त्यावरती मीठ टाकायचं। तुम्ही बघणार वास तर खूप छान येतो, पण त्या भोवती जे आहे माशा बिलकुल येणार नाही। ही ट्रिक नक्की करून बघा, तुम्हाला उन्हाळ्यात खरंच खूप कामीची येईल। आता बघा, स्पेशली मी ही ना किचनसाठी वापरते। किचनमध्ये एक वेगळ्या प्रकारचा स्मेल येत असतो, त्यामुळे मी अशा वेळेस ना हे एक बेसिन जवळ ठेवत असते आणि एक असा गॅस शेगडीच्या जवळ ठेवत असते, म्हणजे जेणेकरून काय होतं, दरवळत राहतो ना वास, स्मेल दरवळत राहतो आणि आपलं किचन मस्त असं सुगंधित राहतं आणि फ्रेश राहतं। चला नंतरची ट्रिक बघूया। आता उन्हाळा म्हटलं तर आपण टेरेसवरती झोपायला जातो, पण टेरेसवरती झोपायला गेलं तर मग मच्छर खूप असतात, मग आपल्याला मच्छरदाणी वगैरे लावावं लागते। पण ठीक आहे, टेरेसवरती नाही गेलं तर घरामध्ये अगदी दरवाजे 5-6 नंतर जरी उघडे असले तर भरपूर असे मच्छर घरामध्ये येतात आणि मग काय, मच्छर चावलेच म्हणून समजा। मग मच्छर घरामध्ये येत असतील किंवा मच्छर फार असतील, काय करायचं आहे, एकदम हाय फ्लेमवरती तवा गरम करायचा, त्यामध्ये ओवा टाकायचा, साधारणतः 2 चमचे ओवा घेतला आहे आणि 4 ते 5 तुम्हाला तेजपत्ताची पानं घ्यायची आहेत। असे जे आहेत तुम्ही बघू शकता मी ब्रेक करून यावरती टाकलेले आहेत। नंतर त्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा मीठ। आता एकदम मोठी आच करायची आहे आणि यामधून ना असा एक वाफ किंवा धूर निघाली पाहिजे, म्हणजे कसं होईल, ह्या ओव्याचा सुगंध असा येईल आणि तो ओवा ना आपल्याला थोडासा जाळवायचा आहे। सो तुम्ही बघणार अगदी हाय फ्लेम केली की लगेच ओवा जो आहे तो जळायला सुरुवात होतो आणि धूर निघायला लागतो। बस आपल्याला त्या धुराचीच गरज आहे आणि आपण तो धूरच जे आहे मच्छर घालवण्यासाठी कारगर असा आहे। तुम्हाला काय करायचं, लगेच गॅस बंद करायचा आणि हा गरम तवा जिथे जिथे तुमच्या घरामध्ये कानेकोपरे आहे, काय होतं, मच्छर हे जास्त कानाकोपऱ्यामध्ये राहतात, गॅलरी असेल तिथे तुम्हाला अशा पद्धतीने हा तवा फिरवायचा, याच्या धुरा
धुराने जे आहे मच्छर बिलकुल येणार नाही। तुम्ही नक्की ही ट्रिक करून बघा। आणि जर तुमच्या बाल्कनीमध्ये सुद्धा भरपूर मच्छर झाले असेल तर काय करायचं, हे सगळं एका प्लेटामध्ये टाकायचं, तर तेजपत्ता जो आहे तो थोडा जाळून घ्यायचा आणि बघा नंतर असा धूर झाला की ही प्लेट तुम्ही कोणत्याही कानाकोपऱ्यात किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये तुम्ही ही ठेवू शकता। मच्छर यामुळे नक्कीच येणार नाही आणि घरामध्ये पण मस्त असा सुगंध दरवळतो। आता उन्हाळा म्हटलं तर शूज घालायचं म्हटलं तर अधिक टेन्शन येतं, कारण बरेचसे जणांचं जे आहे शूज घातला की खूप असा वेगळाच असा वास येतो आणि पायाला प्रचंड घाम आल्या कारणाने आणि तो घाम जो आहे तिथेच सॉक्समुळे ॲब्झॉर्ब झाल्याने खूप गंदा असा वास येतो। मग तो वास यायला नको आणि शूजमधून सुद्धा वास यायला नको आणि सॉक्समधून सुद्धा वास यायला नको। त्यासाठी काय करायचं, एकदम सोपी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि कसं असतं, ऑफिस म्हटलं की प्रोफेशनल आपल्याला जे आहे म्हणजे शूज हा घालावाच लागतो, उन्हाळा असो हिवाळा असो की पावसाळा असो। तर उन्हाळ्यात जर तुम्हाला असा कुठं त्रास होत असेल, स्मेल येत असेल एकदम घाणेरडा, तर ही ट्रिक अगदी तुमच्यासाठी आहे। मग करा फटकन व्हिडिओला लाईक आणि हो असेच नवनवीन हॅक्स बघण्यासाठी प्लीज प्राजक्ता साळवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असणार तर प्लीज लाईक करा। तुम्हाला घ्यायचा आहे बेकिंग सोडा आणि तो अशा पद्धतीने तुम्हाला बुटाच्या आतमध्ये आणि सेम पद्धतीने तुम्हाला सॉक्ससुद्धा टाकायचं आहे। त्यानंतर 1 ते 2 तास तुम्हाला हे असंच हवेशीर ठिकाणी ठेवायचं किंवा उन्हामध्ये ठेवा। त्यानंतर बूट असेल तर त्यामधला जो काही बेकिंग सोडा आहे तो तुम्हाला झटकून काढायचा आहे आणि नंतर एखाद्या कोरड्या कपड्याने वरची बाजू तुम्ही पुसून घ्या, म्हणजे जेणेकरून काय होईल की त्यावरती बेकिंग सोड्याचे पांढरे डाग दिसणार नाही। ओल्या कपड्याने पुसलं तरीही चालेल। अशा पद्धतीने तुम्ही केला तर बुटामध्ये जो काही घामाचा वास वगैरे राहिला असेल तो निघून जातो आणि सॉक्समध्ये सुद्धा घामाचा वास येत नाही, कारण बेकिंग सोडा पूर्ण दुर्गंधीही शोषून घेतं। सो अशा पद्धतीने तुम्ही बूट आणि सॉक्स हे नक्की जे आहे घामाचा वास येत असेल तर ही ट्रिक आजमावून बघा। त्यानंतर बघा आता उन्हाळा म्हटल्यावर आपण कुल्फी आईस्क्रीम हे खातोच नाही का। आता कुल्फी खाल्ली तर काय होतं, ह्या ज्या आपण कुल्फीच्या स्टिक असतात त्या तशाच ठेवतो, मग याचा वापर आपण टॉयलेटसाठी नक्कीच करू शकतो। आता तुम्हाला तर विचार पडला असेल की टॉयलेटसाठी बरं याचा वापर कसा करणार आहोत, चला ना मी असल्यावर कशाला टेन्शन घेताय। तुम्हाला काय करायचं आहे, अशा स्टिक घ्यायच्या आहेत। आता आईस्क्रीमचेच हवे असं काही नाही आहे, लाकडी चमचा वगैरे तुमच्याकडे असेल तोही घेऊ शकता, जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे। आता बघा याचा आपण वापर कसा करू शकतो ते बघूया। अशी डबल साइडेड चिकट टेप तुम्हाला घ्यायची आहे। इझिली जे आहे अगदी दुकानामध्ये मिळते आणि खूप कमी किमतीमध्ये मिळते, किंवा तुम्हाला ही वापरायचीच नसेल तर मग तुम्ही चिकट टेपचा वापर करू शकता, पण मग त्याला तुम्हाला थोडंसं जास्त काम करावं लागेल। तुम्हाला दोन्ही साइडने ती कशा पद्धतीने लागेल ते बघावं लागेल, सो ही बेटर राहील। सो तुम्हाला अशा पद्धतीने एका बाजूला जे आहे स्टिकच्या लावून घ्यायचं आहे, बघा जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। आता बऱ्याचदा आपण जेव्हा टॉयलेटचा वापर करतो तेव्हा हे सीट वर खाली करण्यासाठी आपल्याला हाताचा वापर करावा लागतं आणि हे खूप अनहायजेनिक वाटतं आणि घाण वाटतं। त्यामुळे बऱ्याचदा जे आहे आपण तर नेहमी हात वॉश करत असतो, पण हे सीट वर खाली करण्यासाठी मग आपण असं काहीतरी स्टँड बनवू शकतो ना, तर मग त्या स्टँडसाठी आपण अशा ह्या स्टिकचा वापर केलेला आहे। तुम्हाला काय करायचं, हे सीटच्या मागच्या साईडला ही स्टिक अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे। बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते, 2 मिनिटं तसंच ठेवा, म्हणजे तिचा जो काही स्टिक पण आहे तो व्यवस्थित त्या सीटला बसेल आणि नंतर तुम्ही हे जे आहे व्यवस्थितरित्या जेव्हाही तुम्हाला हे यूज करायचं आहे वर खाली करू शकता। आता याची पोझिशन तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करू शकता, मागच्या साईडने सुद्धा लावू शकता। अगदीच तुम्हाला असं वाटेल की हे इथेच नको लावायला म्हणून तर तुम्ही डाव्या उजव्या साईडला कुठेही लावू शकता। हे हँडल तयार झालं आहे वर खाली करण्यासाठी, अगदी योग्य, अनहायजेनिक सुद्धा वाटत नाही। सो ही ट्रिक आवडलीस पटकन व्हिडिओला लाईक करा आणि हो सबस्क्राईब नक्की करा।